आई काय झालं ग? ए ज्योती हळू. हे बघ तिची ट्रीटमेंट चालू आहे. मी स्वतः प्रयत्न करतो. काही काळजी करण्याचं कारण नाही. डॉक्टर जास्त काही काळजी करण्याचं कारण नाही. आता डोक्याला थोडासा मार लागलाय. सर खरंच सांगता ना? खरंच काळजी करण्यासारखं काही नाही ना? ज्योती ज्योती माझ्यावर विश्वास ठेव. आता थोड्याच वेळात ते शुद्धीवर येईल. तुम्ही बसा, मी राऊंडवर जाऊन येतो. सिस्टर. ज्योती डोंट वरी. अगं डॉक्टर काय बोलले ते ऐकलंस ना? बस इथे आई जवळ बस. स्वामी समर्थ महाराज, तुम्ही जर खरे असाल ना? ज्योती हा काय वेडेपणा आहे? अवी अवी तुला माहिती नाही रे. आज सांगते. मी त्या दिवशी स्वामी समर्थांच्या मठात गेले होते. मी तिथे नवस केला होता. माझी आई जर बोलायला लागली ना तर मी तिला घेऊन अक्कलकोटला येईन गुरुपौर्णिमेच्या दिवशी. तेव्हापासून मी तिला रोज विभूती खायला देते. अरे विभूती खायला लागल्यापासून ना तिच्यात एक नवीन उत्साह निर्माण झाला होता. ती स्वतः उठून स्वतःची कामं करायला लागली होती. पण आज अचानक आई आई मी ज्योती. मी तुझ्या जवळ आहे ग. काही काळजी करू नको. आई कशात तुम्ही? कसं वाटतं तुम्हाला? आई ज्योती. आई तू तू रडतेस? नाही ग. अवी पाहिलंच तर मी तुला सांगत होते ना माझी आई नक्की बोलायला लागणार. माझा स्वामींवर पूर्ण विश्वास होता. हे सगळं फक्त स्वामींमुळेच झालंय. माझ्या आत्मविश्वासाने. ए ज्योती प्लीज जरा आईला आराम करू दे. आई तुम्ही आराम करा, झोपा. आई 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 मी स्वामींकडे मागून घेतलं होतं. तू बोलायला लागलीस ना की आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी अक्कलकोटला जाऊया. अवी तू येशील ना आमच्या बरोबर? मला वाटतं मला उशीर होतोय. साईटवर गेलं पाहिजे. नाही कामगारांच्या पगाराचा दिवस आहे ना म्हणून मी येतो. ज्योती तुम्हाला फोन कर. आई तुम्ही आराम करा, रिलॅक्स. अवी अवी. अरे काका तुम्ही केव्हा आलात? आताच. अरे पण तू कुठला विचारत आहेस? काय सांगू काका तुम्हाला? तुमच्यापासून काही लपलंय का? पाहताना काय चाललंय ते? त्यात रात्रीची ते स्वप्न. अहो धड झोपही येत नाही. माझं मलाच कळत नाही काय चाललंय ते. तू एक काम कर, 3-4 दिवसासाठी बाहेरगावी जा ना. इकडच्या कामाची काळजी करू नकोस, ते मी सांभाळून घेईन. काका तुमचं म्हणणं पटतंय मला, पण मी जाऊ कुठे? तेही एकटा? अरे एकटा कशाला, कोणा मित्राला बरोबर घेऊन जा. काका ज्योती मला सांगत होती अक्कलकोटला चल म्हणून, पण मला कळलं तू नाही म्हणाला असशील, कारण देवाच्या ठिकाणी म्हणजे. नाही नाही तसं नाही काका. ती तिथे तिच्या आईचा नवस फेडण्यासाठी जाणार.
म्हणजे दोघी देवळातून बाहेर पडणं मुश्किल. म्हणजे मलाही त्या दोघींबरोबर राहावं लागणार. अरे तू तिथं तुझा कॅमेरा घेऊन जा. त्या दोघी देवाचं दर्शन घेईपर्यंत त्या कॅमेऱ्यातून फोटो काढ. आणि ती तुझीच माणसं असल्यामुळे इकडच्या कामाची काळजी करू नकोस. ठीक आहे काका, तुम्ही म्हणता तसंच करूया. आत्ता ज्योतीला फोन लावतो. हॅलो, हा ज्योती, मी अवी बोलतोय. अच्छा, फोन यासाठी केला होता की मी अक्कलकोटला येतोय. चल लवकर. येते. हो येते हं. जयू अगं येते ग. घराकडे लक्ष ठेव बरं का. हो, काळजी करू नका. दर्शनाला जाऊन या हो हो आणि येताना समर्थांचा प्रसाद आणा बरं हो, का. अगदी नक्की. विसरू नका हा. अगदी विसरणार नाही. काही काळजी करू नकोस. बरं झालं अभि तू आलास म्हणून. अरे तेवढी सोबत. आई आता जास्त बोलू नको जा, मग तुला त्रास होईल. बोलू दे ग, बोलू दे. इतके दिवस बोलत नव्हती तेव्हा म्हणायची बोलू दे माझी आई, बोलू दे. आता बोलते तर. तसं नाही रे, आपण स्वामींचं दर्शन घेऊन आलो ना की आई पूर्वीप्रमाणे नक्की बरी होणार, यात माझी अजिबात शंका नाही. बरोबर आहे. हो, हा बोले बोल ना आई, तोपर्यंत तुम्ही बोलत राहा. अरे पुढे आता आता निघायचं ना. असाच आहे. चल आता. चला येतो. बरं, श्री अच्छा. स्वामी जपून समर्थ. जा. येते ग. जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अरे अभि चल ना, तू का थांबलायस? नाही, तुम्ही घ्या दर्शन, मी आहे इथेच. अगं राहू दे ग. चल तुला इथे या या.